सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 बल व दाब, फोर्स अँड प्रेशर या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज अ फोर्स, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, व्हॉट इज कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स या घटकांचा सविस्तरपणे अभ्यास केला. या घटकामध्ये आपण बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण एक प्रयोग पाहणार आहोत. चुंबकामध्ये असंपर्क बल कोणत्या प्रकारे किंवा कशा प्रकारे कार्यरत होतं हे सिद्ध करणारा हा एक प्रयोग आहे. एका भांड्यामध्ये 2 रिकाम्या बाटल्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती 2 चुंबक लावलेले आपल्याला दिसत आहेत. आपल्याला हे माहिती आहे की चुंबकाचे विरुद्ध पोल हे एकमेकांकडे आकर्षिले जातात, तर समान पोल हे एकमेकांपासून दूर जातात. बाटल्यांच्या वरती ठेवलेल्या चुंबकांचे जर समान पोल एकमेकांच्या बाजूला तोंड करून किंवा फेस करून ठेवले तर दोन्हीही बाटल्या हे एकमेकांपासून दूर गेलेल्या दिसतात. तर विरुद्ध पोल जर एकमेकांच्या जवळ ठेवले तर दोन्ही बाटल्या हे एकमेकांच्या जवळ येतात. याचाच अर्थ प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारा बदल आपल्याला दिसतो, म्हणजेच दोनही चुंबकांमध्ये असंपर्क बल कार्यरत आहे. वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाउट any direct contact. This means that there exists a non-contact force between two magnets. So what is balance and unbalanced forces? समोर आकृतीमध्ये एका टेबलावरती एक तराजू अडकवलेला आपल्याला दिसत आहे आणि तराजूचा वरचा जो दोर आहे त्याला एक बॉक्स अडकवलेला आहे किंवा बॉक्स लावलेला आहे. जेव्हा तराजूमध्ये समान बल ठेवलं जातं किंवा समान वजन ठेवलं जातं याचाच अर्थ दोन्ही पारडी ही स्थिर झालेली आहेत. जेव्हा दोन्ही पारडी स्थिर असतात तेव्हा वरील बॉक्स हा स्टेशनरी असतो, स्थिर असतो. पण जेव्हा दोनही पाड्यांमध्ये वजन हे कमी जास्त असतं, म्हणजे एका पाड्यामध्ये वजन जास्त एका पाड्यामध्ये कमी, तेव्हा दोन्ही पारडी सातत्यानं हलती राहतात, मोशनमध्ये राहतात आणि त्याच पाड्यांबरोबर वरील बॉक्ससुद्धा हा आपल्याला गतिमान झाल्याचा दिसून येतो. याचाच अर्थ असमान बल असल्यास असंतुलित बल कार्यरत होतं आणि त्याचीच परिणती म्हणजे खोक्याला गती मिळते. When unequal forces are applied to the box on the two sides, दोन्ही बाजूनी अनइक्वल फोर्स लावल्यास and unbalanced force acts on the box आणि समान बल लावल्यास, समान वजन टाकल्यानंतर दोन्ही पारडी ही स्थिर होतात आणि बॅलन्स फोर्स हा ॲक्ट होतो. आणखी एक सोपं उदाहरणाने आपल्याला हे समजून घेता येईल. आपण शाळेमध्ये रस्सीखेच खेळतो आणि दोन्हीकडे ओढणारी मुलं जर समान ताकद लावणारी असतील तर दोरी ही स्थिर राहते, दोर हलत नाही. पण एकाच बाजूने बल अधिक झालं तर दोर ज्या बाजूला बल जास्त आहे त्या बाजूला सरकलेला दिसतो. याचाच अर्थ दोनही बाजूने बल समान असेल तर तिथे संतुलित बल निर्माण होतं आणि एकाच बाजूला जर बल जास्त आलं तर ती दोर असंतुलित होते. म्हणजेच जर एखाद्या वस्तूवर एकाच दिशेनं अनेक बल लावलेस तर त्यांच्या बेरजे एवढे वस्तूवर बल प्रयुक्त होतं. म्हणजे जर एका बाजूने मुलांनी जास्त ताकद लावली आणि त्यांच्या बाजूला दोर सरकला गेला तर त्या बाजूला दोर सरकण्याचं कारण हेच आहे की जेवढा बल ते लावतात त्या बलांच्या बेरजे एवढी ताकद किंवा फोर्स निर्माण होतो आणि दोर तिकडे सरकला जातो. If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. पण जर 2 बल एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली, 2 बल ऑपोजिट डिरेक्शनने लावली तर त्यांच्या फरका फरक म्हणजे वजन, डिफरन्स, फरका इतकं वस्तूवर बल प्रयुक्त होतं. If two forces are applied on one object in directions opposite to each other, a force equal to their difference acts on the object. नेहमी एक बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जातं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि म्हणून बल ही सदिश राशी आहे, म्हणजे किती मॅग्निट्यूडनी बल लावलं आणि कोणत्या दिशेने बल लावलं या दोनही गोष्टी विचारात घेतल्या जातात. म्हणजेच अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड दॅट्स वाय फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सो व्हॉट इज अ फोर्स? बल. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल तर ती मोशनमध्ये जाते आणि गतिमान वस्तू असेल तर तिची चाल आणि तिची डायरेक्शन ही बदलते. किंवा एखादी वस्तू गतिमान असेल तर तिला थांबवण्यासाठी आपण बलाचा वापर करू शकतो.
किंवा एखाद्या वस्तूचा आकार बदलायचा असेल तरी आपण बलाचा वापर करू शकतो. म्हणजे एक क्ले आहे मातीचा, त्याचा आकार बदलण्यासाठी आपण फोर्स ॲप्लाय करतो आणि त्याचा आकार बदलतो. आई घरामध्ये कणिक मळते आणि कणकेच्या गोळ्याला बल लावले त्याचा आकार बदलतो. कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने विशिष्ट पद्धतीनं बल लावतो आणि त्या पद्धतीनं त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. रबर ताणले की ते प्रसरण पावते. अशा कितीतरी आपल्याला उदाहरण देता येतील. अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, इट मूव्स. Its speed and direction change. Similarly, a force is required to stop an object in motion. An object can change its shape due to force. By leading a duff made from flour, the duff changes its shape when a force is applied. A potter applies a force in a specific direction while shaping the pot, and rubber band stretch when it gets force. म्हणजेच एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्या निव्वळ बलामुळे असतो. म्हणजे एखाद्या वस्तूची गती बदलली तर त्याला किती बल, कोणता बल ॲप्लाय केला हा विचार घेतला जातं. किंवा एखाद्या वस्तूचा आकार बदलला तर त्यासंबंधीसुद्धा कोणत्या आणि कशा प्रकारचा फोर्स किंवा बल ॲप्लाय केला हे लक्षात घेतलं जातं. सो in this video we learn about balance and non-balance force and non-contact force between two magnets. चुंबकामधील असंपर्क बल, असंतुलित बल आणि संतुलित बल या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास केला. इन नेक्स्ट व्हिडिओ वी लर्न अबाउट इनर्शिया म्हणजेच जडत्व. पुढील पाठामध्ये आपण जडत्वाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.